अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। निवडणुकीला उमेदवारी करत आहात तर नेमकं गेल्या 35 वर्षापासून आपण भाजपालाच मतदान करत होते, तर यावेळेला भाजपा सोडून दुसऱ्याकडे मतदान करण्याचं आपण काय म्हणणं आहे? मी 35 वर्षापासून मी भाजपशी जोडलेलो तो गोष्ट खरी आहे, परंतु आता भाजप पक्ष हा मूळ विचारधारेपासून दूर चालतो आणि जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना अक्षरशः अर्धवट टाकलं गेलेलं आहे। त्याच्यामुळे माझा रोष होता, मी वेळोवेळी तो व्यक्तही केला, परंतु त्यात सुधारणा झाली नाही। शेवटी मी बाजूला व्हायचं ठरवलं, प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला। पण विरोधी पक्षवाल्यांनी विनंती केली, मला सांगितलं की तुम्ही उमेदवारी केली तर आम्ही सर्वजण तुम्हाला एक नक्की पाठिंबा देऊ, आणि त्यातून मग मी उमेदवारी करायचं ठरवलं। त्यावेळेला मी सांगितलं की माझ्याकडे पैसा नाही, मी अपूर्ण प्रयत्न केले, तर जनतेनेच सांगितलं तुम्ही आमच्या गावात काहीच पाहिजे नाही, आम्ही पूर्ण गाव सांभाळून घेऊ, त्या भरोश्यावर मी उभा राहील। बरं, गावागावातनं आपल्याला मदत केली जाते, आर्थिक मदत देखील दिली जाते, तर या मदतीवरून आपण काय म्हणणार? या मदतीने एकच लक्षात येते, तुम्ही जनतेच्या मनातलं उमेदवार आहे, जनाधार असलेला उमेदवार आहे, की ज्यावेळेला आपण म्हणतो तन मन धनाने आम्हाला पाठिंबा द्या, तर तनने देतो, मनाने देतो, पण धनाने कोणी पाठिंबा देत नाही। तन मन धनाने पाठिंबा देणारे लोक हे मनापासून सामील झालेले असतात, त्याच्यामुळे मी जनतेच्या मनातलं उमेदवार हेच लक्षात येतं। आपल्याला काय वाटून राहिलं आता याच्यामध्ये की आपला विजय किती मतांनी होणार आणि कसा होणार? नाही, मतांनी किती होणार हे मी नाही सांगू शकत, तर मी आकडे काढण्यात ते तज्ज्ञ नाही, परंतु विजय नक्की 100% होणार।